नमस्कार। इस वक्त मैं मीरा भाईंदर शहर के गोडबंदर गांव के करीब हाईवे है वेस्टर्न एक्सप्रेस हाईवे, वहाँ पे खड़ा हूँ। यहाँ पे पिछले 2-3 साल से जो है छत्रपति शिवाजी महाराज का स्मारक जो है यहाँ पे बनाया जा रहा है। उसको लेकर जो कहीं ना लेकर राजमाता जिजाऊ संस्था के अध्यक्ष हो या संस्था की उपाध्यक्ष हो या संस्था के जो भी कार्यकर्ता है वो इस काम को लेके काफ़ी नाराजगी यहाँ पे जता रहे हैं। और कई दिनों से उनका कहना है कि पिछले 2-3 साल हो गया छत्रपति शिवाजी महाराज का स्मारक जो है अभी तक बन नहीं पा रहा है। ये कहीं ना कहीं महाराज के शान में जो है ये गुस्ताखी है। और ये महाराज के नाम पर ये जो काम इन लोग इतने दिन से पूरा नहीं कर पा रहे, ये कहीं ना कहीं उनको सता रहा है। क्या कहना चाहिए? हमारे साथ में है आज राजमाता जिजाऊ के उपाध्यक्ष निकम साहब है। निकम साहब से बात करेंगे। सर, क्या कहना चाहेंगे, क्या विषय है और क्या वजह से इतना विलंब हो रहा है? सर्वप्रथम आज श्रीरामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा सर्व भारतीयांना। आज या ठिकाणी आपण काष्टीमध्ये या ठिकाणी बघतोय की छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे गेले 2-3 वर्षापासून या कामामध्ये महानगरपालिकेतर्फे विलंब होत आहे। आणि छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत असून जर मीरा भाईंदर महानगरपालिका जर याचं काम पूर्ण करण्यामध्ये जर टाळाटाळ करत असेल तर आम्ही ही गोष्ट सहन करणार नाही। राजमाता जिजाऊ महिला संस्थेच्या वतीने आम्ही लेखी पत्र दिलं होतं आयुक्ताला की आयुक्त साहेब, जे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचं जे काम चालू आहे त्या कामामध्ये जो ठेकेदार आहे तो ठेकेदार कामामध्ये कामचुकारपणा करत असल्यामुळे दिलेल्या तारखेमध्ये ते काम पूर्ण झालेलं नाही। त्यामुळे आयुक्त साहेबांनी सदर ठेकेदाराला काळ्या यादीत समाविष्ट करून त्याला ब्लॅकलिस्ट करा की जेणेकरून त्याला महाराष्ट्रात कुठल्याही ठिकाणी त्याला असं काम भेटणार नाही। कारण जो माणूस छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचं काम दिलेल्या तारखेप्रमाणे जे महानगरपालिकेने त्याला मुदत दिली होती की या मुदतीत पूर्ण काम झालं पाहिजे, तो जर काम पूर्ण करत नाही तर तुम्ही त्याला ब्लॅकलिस्ट टाका। परंतु महानगरपालिकेने आम्हाला काय उत्तर दिलं की सदर ठेकेदाराला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बांधण्यामध्ये विलंब झालेला असल्यामुळे आम्ही त्याला महानगरपालिकेतर्फे दंड ठोठावत आहे। दंड ठोठावून चालणार नाही, त्याला ब्लॅकलिस्टला टाका। कारण छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण अखंड देशाचे आराध्य दैवत आहेत आणि आमचे आराध्य दैवत आहेत। या ठिकाणी आम्ही खपवून घेणार नाही। इसके मीरा भाईंदर महानगर पालिका जो है जब भी किस तरह का काम जो है देती है ठेकेदारों को, तो वहाँ पे काफ़ी लोग 10, 12, 15 जो है कामगार जो है वहाँ पे खड़े रह के काम करते हैं। और यहाँ पर पिछले 2-2.5 साल से मैं देख रहा हूँ 2-4 कामगार रहते हैं। इस वक्त भी आप देख सकते हैं यहाँ पे ना तो इंजीनियर है ना तो ठेकेदार है। क्या कहना चाहेंगे आप? गेल्या 2 वर्षापासून आमचं या कामावर लक्ष आहे। 2 वर्षापासून हे काम एकदम संत गतीने चालू आहे। सदर कामावर महानगरपालिकेचा इंजिनियर सदर ठेकेदार उपस्थित राहून जास्तीत जास्त संख्येने कामगार घेऊन हे काम करायचं असतं। पण काम आहे मीरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त IAS ऑफिसर असताना देखील नियमावर चालणारे आयुक्त आहेत। पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या कामासाठी जर ते या ठिकाणी इंजिनियरला उभं करून जर काम करून घेत नसतील किंवा इंजिनियर जो या कामामध्ये जो इंजिनियर आहे चेतन म्हात्रे असो की त्यांच्या सोबत अजून कोण असो, हे जाणीवपूर्वक छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उशिरा झाला पाहिजे म्हणून ते मुद्दाम हे असे चालढकलपणा करत आहेत। आणि ठेकेदाराला कुठेतरी पाठीशी घालण्याचा प्रयत्न चेतन म्हात्रे आणि आयुक्त या दोघांनी केलेला आहे। दंड ठोठावून काम पूर्ण होत नाही त्याला ब्लॅकलिस्टला टाका। आणि जर मीरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त संजय काटकर साहेब जर सदर ठेकेदाराला जर ब्लॅकलिस्टमध्ये टाकणार नाही, आम्ही पत्र दिलेलं आहे, पत्रामध्ये त्यांनी आम्हाला उत्तर दिले, आम्हाला ते उत्तर समाधानकारक नाही। येत्या 15 दिवसांमध्ये जर ठेकेदाराला ब्लॅकलिस्टमध्ये जर नाही टाकलं आयुक्त साहेबांनी आणि चेतन म्हात्रेंनी जर त्याला टाकलं ना ब्लॅकलिस्टला, आम्ही येत्या 15 दिवसानंतर 16व्या दिवशी याच जागेवर उभं राहून या ठेकेदाराच्या तोंडाला काळ फासल्याशिवाय राहणार नाही। आणि याची संपूर्ण जबाबदारी संजय काटकर साहेब आयुक्त महापालिकेचे आणि इंजिनियर चेतन म्हात्रे राहतील, याची त्यांनी नोंद घ्यावी। छत्रपती शिवाजी महाराजांसाठी लाखो लोकांनी जीव दिलाय छत्रपती शिवाजी महाराज आज। आणि आम्ही पण त्यांचे वंशज आहोत, आम्ही त्यांच्या विचारांचे वारसदार आहोत। कुठेतरी आमच्या पण मनाला वाईट वाटलं की आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं काम पूर्ण होत नाही दिलेल्या मुदतीप्रमाणे। त्याला कारणीभूत स्वतः महानगरपालिका आयुक्त, इंजिनियर आणि ठेकेदार आहे। हे कुठेतरी थांबलं पाहिजे। म्हणून आयुक्तांना आमची विनंती आहे की तुम्ही येत्या 15 दिवसामध्ये सदर ठेकेदाराला तुम्ही ब्लॅकलिस्टला टाका, नाहीतर 16व्या दिवशी आम्ही स्वतः राजमाता जिजाऊ महिला संस्थेच्या वतीने आमचे कार्यकर्ते सदर ठेकेदाराला
तोंडाला काळ फासल्याशिवाय राहणार नाही, याची तुम्ही नोंद घ्या. काय तुम्हाला गुन्हा दाखल करायचा आमच्यावर करा. छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आम्ही जीव द्यायला तयार आहे. गुन्हा छोटी गोष्ट आहे. तो ये थे राजमाता जिजाऊ संस्था के उपाध्यक्ष. इनका कहना है कि इंजीनियर चेतन म्हात्रे और साथ में महानगर पालिका के जो भी इसमें इस स्मारक बनाने के लिए जो भी जिम्मेदार है, उनकी कहीं ना कहीं मिली भगत है. इसके वजह से लेट हो रहा है और जानबूझ के कहीं ना कहीं इस जो है छत्रपति शिवाजी महाराज के जो स्मारक है उसको बनाने में देरी हो रही है, विलम्ब हो रही है. और ये हरगिज़ ये लोग बर्दाश्त नहीं करेंगे, क्योंकि ये मराठा समाज की आस्था का सवाल है और मराठी मानुष की आस्था का सवाल है. इसके वजह से उन्होंने साफ साफ चेतावनी भी दे रखी है कि अगर ये काम अगर वो पूरा नहीं होता है 15 दिन में और ये ठेकेदार को ब्लैकलिस्ट नहीं करेंगे तो कहीं ना कहीं तो इंजीनियर जो चेतन म्हात्रे है और यहाँ के जो ठेकेदार है उनका मुंह जो है काला करेंगे, ऐसा उन्होंने चेतावनी दिया है. अभी आने वाला वक्त ही बताएगा कि ये काम कितना जल्दी पूरा होता है या नहीं होता है. आगे जाके इसके बारे में हम आपको जानकारी देते रहेंगे. मीरा भाईंदर से अशरफ शेख, इंडिया 707 न्यूज़ के लिए.